नमस्कार मंडळी. सनई चौघडे या मालिकेत पुढे जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की जय आणि आपल्या शर्वरीने हात मिळवणी केली आहे, ते म्हणजे आपल्या भावा बहिणीच्या सुखासाठी आणि लग्नासाठी. म्हणून आता जी शर्वरी आहे ती जयकडे आलेली असते आणि जयला म्हणते, माझ्या आसावरी ताईचं गौतमवर खूप जास्त प्रेम आहे. मग आता जय म्हणतो, असं आहे ना, मग आपल्याला त्या दोघांचं लग्न लावून द्यायला पाहिजे आणि ते ठरलेलं लग्न मोडायला पाहिजे. मग आता ते दोघं ठरवतात आणि ज्या होणाऱ्या नवऱ्याकडे जातात, आसावरीच्या होणाऱ्या नवऱ्याकडे जातात आणि त्याला पहिलं तर ते लोक प्रेमाने सांगत असतात की असा असा विषय आहे, तर आम्हाला लग्न मोडायचं आहे. आणि जो जय आहे तो पण सांगतो की माझ्या भावाचं खूपच प्रेम आहे आसावरीवर आणि मी त्याला वचन दिलं आहे, असं जय आता इकडे प्रेमानेच सांगत असतो. पण जो आता भाऊजी आहे ना, शर्वरीचा होणारा भाऊजी, तो म्हणतो की काही हो, पण मी आसावरीशीच लग्न करणार. आता तो मुद्दामूनच इथे बोलतो आणि जय खानोलकरला इकडे तो चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज देतो आणि जयला त्याचा खूपच राग येतो. मग जय आता तिथे त्याची धुलाईच करतो आणि मग आता इकडे तो एकदम बेशुद्धच होऊन जातो धुलाई केल्यानंतर. मग आता शर्वरी आणि शायनर विचार करतात की आता लग्न होणार खानोलकर आणि परब या दोन्ही कुटुंबामध्ये, हे तिसऱ्याची आता काहीच गरज नाही आणि सनई चौघडे हे वाजणारच, असं ह्या दोघांनी आता इकडे मस्त प्लॅनिंग केलेलं असतं. तर येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला मस्त असा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. तुम्हाला काय वाटतंय, आसावरी आणि गौतम या दोघांचं लग्न सुखरूप पार होईल का? कारण तुम्हाला तर माहितीच आहे, शर्वरीची जी आई आहे ती तर पहिलाच खुन्नस देऊन गेलेली आहे, पण ही दोघं जण आता एकत्र आलेत. तुमचं मत काय आहे? तुम्हाला खरंच वाटतंय का दोन्ही घरांमधले वाद मिटून त्या आसावरीचं आणि गौतमचं लग्न होईल का? ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच मालिकेंच्या अपडेटसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.